नमस्कार. आज मी ते मांसाहारी थाळी बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर खेकडे साफ करून घेते. जिवंत खेकडे आहेत, त्याचे पाय कापून घेते. अशा प्रकारे त्याचं कवच काढून घेते आणि आतली घाण काढून टाकून देते. इथे खेकड्याची लाख असते ती काढून घेते. त्यात थोडासा कडक लागणारा भाग काढून टाकते. खेकडे साफ करून घेतलेले आहेत. आता मी स्वच्छ धुवून घेते. इथे बांगडे घेतलेले आहेत. बांगडे साफ करून घेते. अशा प्रकारे कापून घेते सगळं. डोक्याकडचा भाग कापून घेते. त्यात बांगड्याची आत असते, म्हणजेच बांगड्यांचा लिव्हर असते, ते काढून घेते. बांगडे साफ करून झालेले आहेत. आता मी कापून घेते. डोक्याकडचा भाग कापून घेतलेला आहे. आता त्याला दोन्ही बाजूने कट पाडून घेते. पोटाकडच्या भागाच्या दुसऱ्या बाजूने कापून घेते. एका बाजूने कापून घेतलेला तर दुसऱ्या बाजूने कापून घेते. अशा प्रकारे अलगद हाताने त्याला कट पाडून घेते. आणि त्यातला काटा कैचीने कापून घेते. अशा प्रकारे आता पोटातली घाण साफ करून घेते. अशा प्रकारे बांगड्याला बटरफ्लाय कट दिलेला आहे. आता मी स्वच्छ धुवून घेते. इथे बांगड्याची आत आहे, डोकं आणि बटरफ्लाय कट करून घेतलेलं तळ्यासाठी. इथे बांगड्याचं हुमण करण्यासाठी वाटप काढून घेते. खोबरं, सुक्या मिरच्या, धणे, चिंच आणि हळद घालून ग्राइंडरमध्ये बारीक पेस्ट करून घेते पाणी घालून. वाटप वाटून झालेले आहे. आता मी काढून घेते. इथे तिरफळ, हिरवी मिरची आणि थोडंसं आलं चेचून घातलेलं घालते आणि वाटपाला उकळी काढून घेते. 4 कोकमं घालते बारीक तोडून. ते डोक्याकडचा भाग, काटा सगळं घालून बांगड्याला उकळी काढून घेते. कढीला उकळी आलेली आहे छान. बांगडे शिजलेले आहेत. बांगड्याचं हुमण तयार आहे. इथे सुकं खोबरं कापून घेतलेलं आहे. ते कढईत सुकंच भाजून घेते. एक कांदा उभा चिरलेला घालते आणि लालसर झाल्यावर तेल घालते. आलं लसूण घालते आणि एकत्र भाजून घेते. कांदा लालसर झालेला आहे. त्यात भाजून ठेवलेलं खोबरं घालते आणि सर्व एकत्र भाजून घेते पूर्ण. कोथिंबीर घालते. गॅस बंद केलेला आहे. कांदा खोबरं भाजलेलं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घेते. इथे खेकड्याचे छोटे दांगे आहेत, तर पाणी घालून पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला लसूण आणि कढीपत्ता घालते. लाल मसाला, हळद घालते आणि साफ करून ठेवलेले खेकडे घालते. 2 मिनटं तेलावर परतून घेते. छोटे दांगे मिक्सरमधनं काढून घेतलेले त्याचं पाणी घालते. 4 कोकमं घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि सगळं मिक्स करून झाकण लावून पुन्हा उकळी काढून घेते. 5-6 मिनिटांनी झाकण काढलेले आहेत. खेकडे शिजलेले आहेत. वरून कोथिंबीर घालते. खेकडा मसाला तयार आहे. इथे बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, हळद, चिंचेची पेस्ट घालून सगळं एकत्र मिक्स करून घेते आणि थोडंसं कांदा बाजूला काढून घेते. इथे छोटी सुंठ घालते आणि सगळं मिक्स करून घेते
आणि बाजूला ठेवलेल्या कांद्यामध्ये बांगड्याचे आत घालते, तांदळाचे पीठ घालते आणि सगळं मिक्स करून घेते. तर पिठाचा गोळा झालेला आहे. तर छोटे छोटे गोळे हातात घेऊन तर सुंठाचा डांगर बनवून घेते. अशा प्रकारे ते बांगड्याचे आत आहे, त्याला वेगळा आकार देते. ते बटरफ्लाय कट करून ठेवलेले बांगडे आहेत. त्यात लाल मसाला, हळद, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि चिंचेची पेस्ट घालते आणि पाणी घालून बांगड्यांना मसाला लावून घेते. अशा प्रकारे मसाला लावून झालेला आहे. इथे तांदूळ, रवा आणि थोडं लाल तिखट घालून मिक्स करून घेतलेलं बांगड्यांना लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं, त्यात बांगडे फ्राय करायला ठेवते आणि सुंठाचे डांगर पण फ्राय करायला ठेवते. ते वरच्या बाजूला बांगड्याचे आत फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेल्या तर दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून भाजून घेते सगळं. इथे सुकी करंदी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून तव्यावर सुकीच भाजून घेते. थोडंसं तेल घालते आता आणि छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेते. ओलं खोबरं, हिरवी मिरची, कांदा, चिंचेची पेस्ट, मीठ, कोथिंबीर आणि लाल मसाला घालून सगळं मिक्स करून घेते. त्यात भाजून ठेवलेली सुंठ घालते, मिक्स करून घेते. सुंठांचं किसमूर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.